नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हेरंब सोसायटी, म्हाडा कॉलनी, कुर्ला पूर्व इथे राहणाऱ्या सुषमा मोहन धनावडे या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. धनावडे कुटुंब वाट बघतंय. चला जाऊन भेटूया आणि त्यांच्या सगळ्या आठवणी आपण जाग्या करूया. घ्या उखाणा. थांबा थांबा, काय प्रॉम्प्टिंग करू नका, काय होईल ते होईल बघूया. आशीर्वादाची फुले वेचते वाकून, मोहनरावांचं नाव घेते, आदेश भाऊजींचा मान राखून. अरे वा, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या आई. नमस्कार आई. माझी मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा. ती माझी सून. माझा मोठा भाऊ. हो, हो. ती वहिनी. हा माझ्या नमस्कार. बहिणी भावाचा मुलगा. ती माझी जाऊ छोटी. नमस्कार. आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी हेरमच्या. ह्या अच्छा इथल्याच आहेत हो हो, सगळ्या. सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. ज्या स्वतःच्या घरी कधी नसतात. सगळ्या डॉक्टर आहेत त्या. काय सांगता हो. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? पाचगणी. पाचगणी, थंड हवेच्या ठिकाणी. हा ना. तुमचं बालपण कुठलं? इथले मुंबई, मुंबईत कुठे? सयानी रोड. आपला सयानी रोड. हा. शाळा कुठली? शारदाश्रम. तुमची महात्मा फुले. कुठे? पाचगणी. पाचगणीची. कितवी पर्यंत पाचगणीत होता? 10वी पर्यंत. घरी कोण कोण होतं? आई, वडील, 2 भाऊ आणि मी. कसं गेलं बालपण? खूप छान. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझी आई, भाऊ आणि मुलगा आणि सून आहे. लहानपणी खूप छान. लहानपणी सून होती. मला सगळ्या डॉक्टरांना मिळून माझा ECG काढायला लागला. घरी आई, वडील आणि भाऊ. बरं, तुम्ही लहानपणी अभ्यासात कसं आवड होती? नव्हती, आवड नव्हती. नव्हती. तुम्हाला काय स्ट्रॉबेरी आवडत होती? कसं गेलं पण तुमचं बालपण? आई बाबा काय करायचे तुमचे? माझे वडील वॉटर सप्लाय मध्ये होते. बरं. आणि आई माझी हाऊसवाईफ होती. अच्छा, बाबा नोकरी हो करायचे. हो हो. आणि तुमचे आई बाबा काय करायचे? आमचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. हां. वडील माझे त्याच बिझनेसमध्ये ट्रान्सपोर्टच्या. आणि आई पण हाऊस वाईफ. लग्नाला किती वर्ष झाली? 27 वर्ष. हसणं बंद झालं का? नाही ना, हसतच नाही. हसतो. माहिती कसे बोलत होते माहिती आहे? 27 वर्ष आता कसे छान वाटतं ना, असं हसले बिसले की फ्रेश वाटतं. वहिनी, कसं जमलं कसं दोघांचं? ओळख कशी काय झाली? ओळख नात्यातून झालंय आमच्या. हां. म्हणजे माझ्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई माझ्या आईची आत्या होत्या त्या. मग? तर ते त्यांच्याकडून आलं, मग झालं कोण बघायला रिलेशन आलं मध्ये. होतं? बघायला मला वाटतं आईच आल्या होत्या मला. हो, हे नव्हते? नाही, नंतर आले. ह्या बघून गेल्या, त्याच्यानंतर हे आले. आठवतोय तो दिवस? आठवते? एवढं आठवत नाही. हा, असं ना आठवत. त्यांना तो आठवायचाच नाही. किती साधं विचारलं, आठवतो तो दिवस? मला नाही आठवायला. काय झालं? का विसरताय तो दिवस? ज्या दिवशी पहिल्यांदा बघायला गेले, काय झालं होतं त्या दिवशी? सांगूनच द्या आता. सांगा. आता एवढं आठवत नाही, लक्षात नाही राहत. तुम्हाला आठवतंय? मला आठवते. काय झालं होतं सांगा. काय नाही, बघायला आले, बघितलं आणि गेले. एवढं हा, छोट एवढंच. काय त्यांना दिलं नाही तुम्ही एवढ्या लांब गेलेले तर? नाही, दिलं ना, घरातल्यानी दिलं. जेवण वगैरे झालं ना, सगळं जेवण झालं. वगैरे पाहुणचार जेवण झाला. वगैरे गेले? हो, हो, हो. ते एवढे आठवत नाही जेवलेलं तुम्हाला? नाही आठवते त्यांना. काय त्यांचं केलंय वय तुम्ही? झालं आता. वय नाही झालं. वय झालं आता. तुम्ही त्यांचे इतके हाल केलेत की त्यांना ते सगळे दिवस आठवायचेच नाहीयेत. पण मला सांगा की त्यावेळेला तुम्हाला दोघांना बोलायला वगैरे दिलं नाही होतं? नाही नाही काही नाही. नाही. तुम्हाला फक्त पसंती विचारली? नाही, ती पण नाही विचारली आम्हाला. नाही? नाही नाही. काय हो? नाही, यांना विचारली होती, मला नाही विचारली. काय हो, तुम्ही होय म्हणाले होते? हो हो म्हणाले.
हो म्हणालो होतो. वहिनी 26 वर्षाचा काय इम्पॅक्ट आहे बघितला. 27. 27. पण मग तेव्हा तुम्ही मुंबईत होता, पण पाचगणीत असताना त्या दरम्यान तुमचं मुंबईत येणं होतं नाही कधीच नाही. नाही नाही म्हणजे लग्नानंतरच तुम्ही नंतरच, मुंबईत आला. हो, हो. त्यापूर्वी मुंबईबद्दल काही माहिती नाही. नाही नाही. बरं, वहिनी कधीच रागवल्या नाहीत तुमच्यावर, त्याचं काय रहस्य आहे? नाही रागवलं कशा नाही, तिथे तर राग तर तिच्या ह्याच्यातच असतो, राग तर तिच्या एकदम ह्याच्यातच असतो. हा? काय फोर्स आला बघितलं. इतका वेळ गप्प होते, रागवली नाही काय. म्हणजे त्याच्यातच मला 27 वर्ष दिसायला लागली. छान वाटतंय की नाही आज इतक्या वर्षानंतर. हो. कुठल्याही गोष्टीला तुम्हाला कधी असं नाही नाही बंधन वगैरे नाही नाही. म्हणजे मुक्तपणे तुम्हाला जो आनंद पाहिजे तो तुम्ही घ्या. मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा अबोल आहे थोडा आणि पटकन बोलत नाहीत, काय असतं ते मनामध्ये. बरं. ते खोदून खोदून विचारावं लागतं, करू का, जाऊ का, घेऊ का. असं मग हा ठीक आहे म्हणजे असं. हो. आणि वहिनींचा स्वभाव कसा आहे हो? वहिनीचा स्वभाव तिचा हाय स्वभाव असा म्हणजे हाय थोडासा हे असतो, थोडासा राग म्हणजे थोडासा जसे हाय सर्वांना सांभाळून घेते होय घरामध्ये, ना? सर्व करते तीच पुढे होऊन म्हणजे सर्व. पण चित्रपटाला वगैरे दर आठवड्यातून एक तुम्हाला ते घेऊन जातात, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. नाटक, चित्रपट, आवड कसली आहे चित्रपट चित्रपटाची? प्रत्येक चित्रपट नवीन आला की तुम्हाला घेऊन जातात? हो जातात. मग कसं काय हो हे सगळं कसं जमवता? एकीकडे व्यवसाय, एकीकडे ही आवड जपणं, कसं असं जमवता? शनिवार रविवारी फ्री असतो ना हा. संडेला, मग जातो आम्ही संडेला, मग संध्याकाळचा शो फिक्स संडेला असतो. नाही मंडेला. संडे मंडेला फिक्स असतो कधी पण, म्हणजे संडे कधी मंडेला पण जातात जातो म्हणजे picture. सगळा आनंद, हौस मौज सगळं सगळं करतात. बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, पण आता पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. त्या चिठ्ठ्या एक म्हणजे चिठ्ठी मिळाली की ती मोठ्याने वाचा, म्हणजे घरातले सगळे मदत करू शकतील. तुम्हाला 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटामध्ये ती चांदीची अन्नपूर्णा आहे ना जी लपवून ठेवली आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. अच्छा. आणि त्यासाठी पहिलं वाक्य कुंफू पांडा. वेळ सुरू झाली. आम्हाला नाही माहिती, तुमच्या घरात आहे. सांगा लवकर, सांगू शकता. माझी माय सरस्वती. 20 सेकंद झाली, 40 सेकंद राहिली. गणपतीचा गोंडा. गणपतीचा गोंडा. 40 सेकंद झाली, 20 सेकंद राहिलेली आहेत. जात्यावरची ओवी आनंदाने गावी. दहा, 9. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. इकडे तुमच्या कंपाऊंड मध्ये पिंपळाचं वडाचं काय झाड? कुंकवाचा करंडा आता वर उभ्या राहा. चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि वहिनीला मिळाली चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन. मला मिस्टरांचं शांत राहण्याचं कारण हळूहळू कळायला लागलेलं आहे. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. 27 वर्षात तुमच्याबद्दल सगळ्यांनी आज खूप चांगलं लिहिलेलं आहे या हंडीमध्ये. तुम्ही लवकर चिडता, स्वभाव तापट आहे. हो बरोबर. समोरच्याला समजून घेत नाही तुम्ही. तापट आहे पण समजून घेते समोरच्याला. समजून घेत नाही ना, तापट आहे म्हटल्यावरती समजून कसं घेणार? समजून घेतलं असतं तर तापटपणा राहिला असता का? आरोप मान्य आहे का तुम्हाला हा? हा मान्य. मिस्टरांनी एखादी गोष्ट सांगितली तर कधीच ऐकत नाही. नाही, चुकीचं आहे. चुकीचं आहे. एक मिनिट, आरोप मान्य आहे? नाही मान्य नाही, हा आरोप मान्य नाही. नाही. बर. सतत फोनवर बोलत असतात. चुकीचं आहे. चुकीचं आहे. असतो फोनवर, संध्या फोन असतो, सतत फोन असतो आल्या.
मिस्टरांना सकाळी लवकर उठवून बसवता. ते चालू असते हा? तिला, ते चालू असते, लवकर उठा, जॉगिंगला जा, लवकर उठा आणि जॉगिंग. 5 पैकी 4 आरोप मान्य केले. हा, सांगितलेलं मिस्टरांचं ऐकत नाही, या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मान्य आहे? घेतलेलं ऐकत नाही नाही आहे असं काही नाही झालंय कधी काय. असं नाही, कधी कधी होते असं. म्हणजे होतं असं दगड ठेवून बोलताय, दगड ठेवून. तुम्हाला ना इगो प्रॉब्लेम आहे तुमचा. हा चुकीचं आहे, चुकीचं आहे. माझ्याकडे लिखित आहेत आरोप. ते लिहून काय मी पण देईन. नाही, इगोचा असं प्रॉब्लेम नसतो नाही, तिला. हो. बरं. केवढे सारे आरोप आहेत. 27 वर्षाचे आहेत. आज पहिल्यांदा बोलायला मिळालंय. पार्लर मध्ये, तुमचं पार्लर आहे का? जवळच्या मैत्रिणींनाही डिस्काउंट देत नाही तुम्ही. बरोबर आहे. घरातील हुकुमशहा. हाय. हे बरोबर आहे. बोलताना कंट्रोल राहत नाही. चला आता शेवटची चिठ्ठी घेतो बाबा, फार झाली. प्रत्येक सोमवारी साफसफाई करून सगळ्यांना त्रास देता घरात. तुम्हाला फार पटकन राग येतो. हो. बाहेर फिरायला फार जात नाही, आवडत नाही. हे सगळे आरोप केले. त्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मी बोलून जाते हे मलाही कळतं, पण थोडा विचार करते आणि पुन्हा मग त्या माणसाला सॉरी म्हणते. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने कुठला स्वभावात बदल केला तर या घरात असलेला आनंद आणखी वाढेल? स्वभावात बदल म्हणजे तेच तिथं रागवणं, तो थोडं कंट्रोलमध्ये आलं तर मग शांत सर्व. बरं, आता चित्र काढायचंय. पहिलं चित्र तुम्ही काढणार. या, न बोलता काढायचं. खाणाखोणा करायचा नाही. तो हातवारे नाही करायची. शांत. 10 9 8 अरे 7 किती झालंय ते. 6 बोलू नका. 5 4 3 2 1 बोलू नको. वेळ संपली. सांगा हो काय आहे. खरं प्रेम असेल ना तर हे ओळखायला, नाही तर उद्यापासून तुमचं काय खरं नाही. काही समजत नाही सांगा मला. काय आहे ते समजत. पोपट तर नाही. हा? पोपट. बरं, आता असे उभे राहा जरा कॅमेराकडे बघून. वहिनी थांबा. डॉक्टर किती आहेत तुमच्यापैकी? 1. ठीक आहे. किती? 2. ओके. तुम्ही ओळखलंय कोणी? नाही का? थांबा, वेळ तर संपली आहे. काय काढलं? गाव कुठलं तुमचं? पाचगणी. तुमचं गाव? साईगर. बरं, ओके. हा, म्हणजे साधारणतः मी महाराष्ट्रात फिरलोय. हे काय काढलंय सांगा त्यांना. असतील तेव्हा नाही नाही नाही, हसणार नाही. प्रेम आहे तुमच्यावर. सांगा. मेंढा. हा, डोक्यात नाला पटकन. सोपं द्यायला हवं होतं तुम्ही मला. हा उलटा बोर्ड ठेवला ना तरी तो मेंढा वाटणार. 2 पायाचा मेंढा हा पाचगणीत फिरतो का असा? आता फिरेल. आता मला. तुम्ही या दुसरं चित्र काढायला. अरे त्याला असं पडवत होतं. शांत. थोडं तिकडे. असेल सगळ्यांना दिसलं पाहिजे. वेळ संपली. थांबा. सांगा. बघा. द्राक्ष. वेळ संपली. चित्र थांबा थांबा. मस्त काढलंय तुम्ही. पाचगणीचं चित्र आहे. पाचगणी. वेळ तर संपली. काय काढलंय सांगा. बदमाशांचं पोळ.
रोज चित्र काढायला लावा, गप्प राहतील घरात. तेवढा वेळच त्या गप्प असतात. दहा, 9, 8, बोलायचं नाही. 7, 6, 5, 4, 3, वेळ संपली. थांबा, काय काढलंय सांगा. लेझिम. कशी आहे सून? चांगली आहे. हो. हा 27 वर्षात तुम्हाला कधी बोलायला दिलं का हो घरात? नाही. सून चांगली आहे. बोला, आपण कोण यांच्या? मी सून त्यांची आणि आमचं गेल्या महिन्यातच लग्न झालं. नवीन आहे आज हो. कळलं तुम्हाला? काय सांगाल सासूबाई? नाही, त्या खूप छान आहेत, माझ्या आईसारख्याच आहेत आणि खूप प्रेमळ आहेत, हौशी आहेत, छान आहे सगळं. सासरे बुवा? ते खूप शांत आहेत आणि प्रेमळ आहेत. त्या आपण मी लहान जाऊ त्यांची. मी त्यांना ताई म्हणून हाक मारते आणि खरंच ताईंसारख्याच आहेत. मला अगदी हक्काने ओरडतात आणि मीही कधी त्यांचा राग मानून घेत नाही. सगळं अगदी घर अगदी एकोप्याने जोडून ठेवलेलं आहे. सगळ्यांचा पाहुणचार खूप अगत्याने करतात आणि खूप छान आहेत, फक्त थोडा चिडतात जास्त, एवढंच. बघा, ऐकताय ना? कौतुक नाही. मी मुलगी आहे त्यांची. खूप छान आहेत ते, माझ्यावरती खूप प्रेम करतात. मला कधी काहीच कोणतं करायला रोकठोक नसते, बिंदास एकदम. मुलाचं काय म्हणणं आहे? मी लाडका सर्वात माझ्या आईच्या. मला खूप प्रेम करते, माझ्यावर सर्वात कमी रागवते, बाकीच्यांवर जास्त आहे पण माझ्यावर कमी आहे राग. मी त्यांची चुलत जाऊ आहे. त्यांचा दरार आमच्या पूर्ण घरावर आहे. असं नाही की कोणी त्यांनी सोडले, म्हणजे काही ताईंनी सांगितलं आणि कोणी ऐकलं नाही असं होत नाहीये. पण मला सांगा, त्यांचा मान आम्ही सर्वजण राखतो. हो, पण मला एक सांगा, त्यांच्या तापटपणाचा जो इम्पॅक्ट आहे तो सगळ्यांना चटके बसले? हो, सगळ्यांना बसलेले. मी तिची डॉक्टर मैत्रीण. बर. ती सदाफुलीसारखी अगदी प्रसन्न टवटवीत असते. ती आम्हाला कधीच असं रागावलेली दिसलीच नाही. तिच्याकडे लांबूनही पाहिलं तरी आम्हाला अगदी फ्रेश प्रसन्न वाटतं. 8 दिवस इथे राहिला या. मग कळेल सदाफुली काय असते. बरं, मला तुम्हाला विचारायचं, या सगळ्यांनी कौतुक केलं, सगळेजण बोलले, काही जणांनी तक्रारी केल्या, पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी सगळ्यांचीच मागेन क्षमा, कारण प्रत्येकावर थोडी चिडतेच मी आणि त्याची जाणीव मला होते, पण प्रत्येकालाच मला सॉरी म्हणता येत नाही. तर मी आज सगळ्यांना सॉरी म्हणते. हा, आणि उद्यापासून परत सुरू. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी पण सर्वांची क्षमा मागे, कारण का माझा पण स्वभाव कधी कधी तापट होतो, पण तेवढा पुरताच तापट होतो, नंतर मग शांत लगेच होऊन जातो. जितके पण मला एक बोलायचं आहे माझ्या गावाबद्दल. माझं माहेर तर पाचगणी आहेच, पण माझं सासर सायगर आहे. तर ते गाव मला खूप आवडतं आणि माझे मिस्टर जायला मागत नाही तिकडे. तर प्लीज तुम्ही त्यांना सांगा की तू वर्षातून एकदा तिकडे जात जा, गावाला भेट देत जा. कारण मला ते गाव खरंच खूप आवडतं, लोकही छान आहेत. पण माझी अशी विनंती पण आहे तुम्हाला की एकदा तरी तुम्ही तिकडे जा, तुमच्या टीमला घेऊन एकदा तरी प्रयत्न करू. फक्त तिकडे तरी असले मेंढे बघायला नाही. पहिली हसत राहा, आनंदात राहा. इतकं छान. कारण हे बघा, तुमचा स्वभाव तसाच आहे. म्हणजे जसं मधमाशीचं पोळं हळूहळू मोठं होतं ना, त्याच्यात तो गोडवा तुमच्यात आहे, तुमच्या कुटुंबात आहे, म्हणून हे सगळे इतके जोडले गेलेले आहेत. तो जो मधाचा गोड गुण आहे ना, तो तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. तसाच तो वाढत राहो आणि उत्तरोत्तर या घरामध्ये आनंद सुख नांदो. सून लक्ष्मीच्या पावलानं आलेली आहे, तुम्हाला या घरात कायम आनंद मिळो ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.